भोलेबाबांच्या सत्संगासाठी जमलेल्या 121 लोकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशमधल्या हाथरस इथे ही घटना घडली। या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे। हाथरस चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांची लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार असलेले राहुल गांधींनी भेट घेतली। राहुल गांधींनी या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय। राहुल गांधी यांना पाहताच मृतांच्या कुटुंबियांनी जोरदार टाहो फोडला होता। राहुल गांधी यांनी परिवाराला शांत करत सत्संगाच्या दिवशी नेमकं काय घडलं, चेंगराचेंगरी कशी झाली याबाबत माहिती जाणून घेतली आहे। तसेच काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुम्हाला मदत करू असं ते म्हणाल्याचं कुटुंबातल्या सदस्यांनी सांगितलंय। मैंने बताया उनको कि घटना किस तरह से हुई थी। चलते वक्त बाबा ने कि मेरी चरणों की धूल लो, धूल के चक्कर में जनता आदि ऐसी भागी है, तो एक के ऊपर ऐसे पड़ते चले गए हैं। पता ही नहीं कौन किसके ऊपर गिरा है, कैसे उनके प्राण निकले, क्या हुआ है कोई पता नहीं। जब खबर आई है कि हमारी माँ नहीं आ रही है, ऐसे बॉडियाँ पड़ी हैं, तब ढूंढ के अपनी माँ को लाए। और वो बॉडियाँ कीचड़ से लिपटी थी। जब ढूंढ रहे थे तब ऐसा लग रही थी कि कहाँ लाशों के ढेर में कूद रहे हैं हम। सहायता के लिए बोल के गए हैं, लेकिन अभी बोले बात करने पे बताऊँ। अलीगडमधल्या या कुटुंबियाची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी हाथरसला गेले। तिथे त्यांनी 3 कुटुंबियांची भेट घेतली। हाथरसच्या दुर्घटनेत मुन्नी देवी आणि आशा देवी या दोघींचा जीव गेलाय, तर माया देवी जखमी झाल्यात। या सगळ्यांच्या कुटुंबियांची भेट राहुल गांधींनी घेतली आणि त्यांचं सांत्वन केलंय। मुन्नी देवी आणि आशा देवी या दोघीही हाथरसच्या नवीपूर खुर्द येथील रहिवासी होत्या। दुर्घटनेतील शोकग्रस्त कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले की हा एक दुःखद अपघात आहे। मी या घटनेचं राजकारण करणार नाही, पण माझी सरकारला विनंती आहे की अनेक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचं कुटुंबियांचं मोठं नुकसान झालंय। या दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांना योग्य मोबदला देण्याची विनंतीही त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे। दुख की बात है, बहुत परिवारों को नुकसान हुआ है, काफी लोगों की मृत्यु हुई है, तो दुख की बात है। मैं इसको राजनीतिक प्रिज्म से नहीं कहना चाहता हूँ, मगर प्रशासन की कमी तो है जी, और गलतियां तो हुई हैं, तो ये पता लगाना चाहिए। और शायद सबसे जरूरी बात कि कॉम्पनसेशन सही मिलना चाहिए, क्योंकि ये गरीब परिवार है और मुश्किल का समय है इनके लिए, तो कॉम्पनसेशन ज़्यादा से ज़्यादा। और मैं यूपी के चीफ मिनिस्टर से विनती करता हूँ कि दिल खोल के कॉम्पनसेशन। हाथरसमध्ये नेमकं काय घडलं होतं, तर उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये भोलेबाबांच्या सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच जवळपास 2 लाखांहून अधिक नागरिक या मंडपात उपस्थित होते। भोलेबाबा दुपारी 12:30 वाजता घटनास्थळी दाखल झाले। 1 तास हा कार्यक्रम सुरू होता। दुपारी 1:40 सुमारास बाबा मंडपातून बाहेर येऊन इटावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकडे जात होते। त्याच वेळी भाविक त्यांच्या दिशेने पळाले, तसेच बाबा जात असलेली जमिनीवरील माती माथ्याला लावण्यासाठी पळापळ करू लागलेत। अधिकाधिक नागरिक महाराजांच्या वाहनाच्या दिशेने पळू लागल्याने परिस्थिती गंभीर झाली। मैदान निसरडे असल्याने नागरिक घसरून पडले। जे नागरिक पडले ते पुन्हा उठू शकले नाही। दरम्यान चेंगराचेंगरी झाली। यामध्ये 122 जणांचा मृत्यू झालाय, 150हून अधिक जण जखमी झाले होते, तर यातील अनेकांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे। हाथरस पासून 47 किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलराई गावात हा अपघात झाला। अपघातानंतर जखमी आणि मृतांना नेण्यासाठी बस टेम्पोमध्ये भरून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं। हा अपघात झाल्यानंतरची परिस्थिती इतकी भयावह करणारी होती की रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवर मृतदेहांचे ढीग लागलेले होते। नातेवाईक मोठमोठ्याने टाहो फोडत होते। देशभरातून हाथरस येथील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जातोय। सीएम योगी आदित्यनाथ यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली होती, तर मुख्य सचिव मनोज सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार यांना घटनास्थळी पाठवलेलं होतं। घटनेच्या कारणाचा तपास करण्यासाठी एडीजी आग्रा आणि अलीगड आयुक्तांची एक टीम तयार करण्यात आली आहे। दरम्यान 22 आयोजकांवर गुन्हा दाखल झाला असून सत्संग घेणारे भोलेबाबा फरार झाले आहेत। हाथरस दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे। यासोबतच फरार असलेल्या मुख्य आयोजकाला पकडण्यासाठी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय।